मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 5 लाख पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी। आता त्यांना घर बसल्या मिळणार ही मोठी सुविधा। जाणून घ्या अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, आज आपण पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। नोव्हेंबर महिन्यात राज्यातील 5 लाखाहून अधिक निवृत्ती वेतन धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। पेन्शन धारकांनी मुख्यमंत्री भजनलाल यांच्याकडे दाद मागितली होती। आतापर्यंत राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्तरावरच जीवन प्रमाणपत्र दिले जात होते। राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या तुलनेत निवृत्ती वेतन धारकांची संख्या तिप्पट असल्याने दाखले देताना अडचणी निर्माण होऊ लागल्या। या समस्येबाबत पेन्शन धारकांनी मुख्यमंत्री भजनलाल यांच्याकडे ही प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले होते। नवीन प्रणाली अंतर्गत जर निवृत्ती वेतन धारकांनी अराजपत्रित कर्मचाऱ्याला जीवन प्रमाणपत्र जारी करण्यास सांगितले तर पेन्शन धारकांचे प्रमाणपत्र जारी करण्याच्या पर्यायामध्ये तो पेन्शन धारकांचा पीपीओ क्रमांक आणि खाते क्रमांक त्याच्या SSO ID द्वारे प्रविष्ट करेल। त्यानंतर तो आपले आधार लिंक करेल, जेणेकरून प्रमाणपत्रावर डिजिटल स्वाक्षरी करता येईल। या प्रक्रियेनंतर कर्मचाऱ्यांकडून प्रमाणपत्र सादर केले जाईल आणि ते पेन्शन विभाग आणि पेन्शन धारकांच्या संबंधित बँकेच्या पोर्टलवर अपलोड केले जाईल। पेन्शन धारकांना असे म्हणायचे आहे, आता जीवन प्रमाणपत्र देण्यास कोणतीही अडचण नाही। ही प्रक्रिया ऑनलाईन आणि पूर्णपणे पेपरलेस आहे, त्यामुळे पेन्शन धारकांना घर बसल्या जीवन प्रमाणपत्र मिळत आहे। पेन्शन धारकांना त्यांच्या जीवन प्रमाणपत्राची प्रिंट घ्यायची असल्यास ही सुविधाही उपलब्ध आहे। धन्यवाद।